सांगलीच्या रायगावमधील ओंकार शुगर युनिट क्रमांक 16 या कारखान्याने 6 महिन्यांपासून ऊस बिल न दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत। रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्यावरती ठिय्या आंदोलन केलेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये जून महिना संपत आला तरी पाणी टंचाईचं भीषण संकट कायमच आहे। 59 गावं 31 वाड्यांमध्ये 92 टँकरच्या 180 खेपांद्वारे 1.5 लाखाहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यानं पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। कुडाळ तालुक्यातील वेताळ, बांबर्डे, आईनमळा या ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्यानं गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। महागडी रोपं शेतामध्ये लावण्यास सुरुवात आहे, मात्र पावसाअभावी उत्पादन खर्चामध्ये 30% अधिक वाढ झाली आहे। यंदा मिरची लागवडीखालील क्षेत्र त्यामुळे घटण्याची शक्यता वर्तवली जाते। पालघरमध्ये उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। लाकडाच्या भुशाच्या गोण्यांआड सुरू असलेली विदेशी मद्याची अवैध वाहतूक उघड। धुंदलवाडी या परिसरातून 18,23,000 रुपयांचा 1037 बल्क लिटर मद्यसाठा आणि वाहनही जप्त।